पण हे वेळ का येतं? म्हणजे चळवळीतल्या माणसाला राजकारण साध्य का नाही होत, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. सध्या शिवसेनेमध्ये बच्चू कडू गेले आणि या मुद्द्यावरती बच्चू कडू यांच्या बाजूनं कुणी बच्चू कडू यांच्या अपोजिट आपली मतं मांडत आहेत. या अनुषंगानं मी आणखी एक नवीन मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, जो बच्चू कडू यांनीच आपल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केला होता. त्यांनी असं मत व्यक्त केलं होतं की मी एकूण 5 इलेक्शन लढले, 4 इलेक्शन मी जिंकलो आणि आत्ताचं इलेक्शन मी हारलो, परंतु सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी मी झटत असताना कुठल्याही राजकीय नेत्यांचं, पक्षांचं मी पाठबळ घेतलं नाही आणि लोकांसाठी झटलो. मी आंदोलनं उभा केले, परंतु सर्वसामान्यांच्या बाजूनं मी झटत असताना सर्वसामान्य माणसं माझ्या पाठीशी उभं राहिलेली नाहीत आणि त्यामुळं माझा पराजय झाला. आणि मग सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी नसल्यामुळं मला पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागतो. मला वाटतं ही फार मोठी शोकांतिका आहे या महाराष्ट्राची, की जे जे लोक सर्वसामान्यांसाठी झटलेत ते लोक राजकारणामध्ये वरी कधी झाले नाहीत. आता वरी कधीच आले नाहीत ह्याचा अर्थ काय होतो, की त्यांना लोकांनी निवडून दिलं नाही. अगदी राजू शेट्टी घ्या, शिवसेनेची स्थापना, ज्या शेतकरी संघटनेची स्थापना ज्या जोशींनी केली, ते सुद्धा राजकारणावर टिकू शकले नाहीत. पाशा पटेल शेतकऱ्यांचे नेते होते, ते राजकारणात टिकले नाहीत. त्यांना शेवटी पक्षाचा आधार घ्यावा लागला. पक्षामध्ये गेल्यावर मात्र ते टिकले. बच्चू कडूसारखे लोक आहेत. आज जरांगे पाटलांना मराठा समाज महाराष्ट्र डोक्यावरती घेतोय. कदाचित ते उद्या जर राजकारणामध्ये आले त्यांना कोणी स्वीकारणार नाही. म्हणजे काय, एका अर्थानं महाराष्ट्रातली जनता जी सर्वसामान्यांसाठी कष्ट करणारा नेता आहे, आपले प्रश्न सरकारला जाब विचारण्यासाठी आपले प्रश्न तो मांडतो, रस्त्यावरती येतो, आंदोलनं करतो, उपोषण करतो, अशा नेत्याच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहत नाही, महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता उभी राहत नाही. हाच त्याचा अर्थ आहे ना. आणि मग हे असल तर महाराष्ट्राचा दुर्दैव आहे. हे असल तर महाराष्ट्रातला मतदार शून्य नाही असं म्हणावं लागेल. जे लोक तुमचे माझे प्रश्न जे आहेत, ज्या माझा आवाज सरकारपर्यंत जाऊ शकत नाही, तुमचा माझा आवाज जे होत आहेत, जे झटतायत, रस्त्यावरती येत आहेत, जे आपले मूलभूत प्रश्न आहेत ते मांडतायत, आणि ज्या वेळेला ते इलेक्शन येतं, ते इलेक्शनला थांबतात, त्यावेळेला मात्र आपण त्याला स्वीकारत नाही. आणि त्यामुळं बच्चू कडू यांनी जी मत मांडलं ते रास्त आहे. जनता पाठीशी नाही म्हणून मला पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागला.